काँग्रेसने दिया धोका असा पोस्टरवर आशय काँग्रेसने केला आहे. तर काँग्रेस करून सीसीटीव्ही फुटेज करत भाजप काँग्रेसचे 8 पैसे वाटपाचा आरोप काँग्रेस करतो. आता लक्ष्मी दर्शन कसं होत आहे हे पूर्ण महाराष्ट्र बघताय. मुंबई पासून तर नागपूर पर्यंत या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत जवळपास 29, इथं भाजप कसं खुल्यानं सत्तेचा दुरुपयोग करते, पैसे भ्रष्टाचाराने कमवले ते कसे वाटतात आहेत ते आपण पाहतोय. त्याच्यामुळे भाजप हे फुटारडा पक्ष आहे. भाजपाचं भ्रष्टाचार हाच त्यांचा एक धर्म आहे आणि भ्रष्टाचाराने पैसे कमवा आणि भ्रष्टाचाराने पैसे कमवून सत्ता घ्या आणि सत्तेतून भ्रष्टाचार करा आणि पैसे कमवा, अशा पद्धतीचा भाजपचा हा धंदा आहे. ते आता महाराष्ट्राच्या जनतेला कळायला लागलेलं आहे. ठीक आहे, हे सध्या निवडणूक आयोग आणि त्यांची मिलीजुली व्यवस्था आहे, पण ज्या दिवशी हे जे मशीन यांची आहेत आणि त्याच्यातलं टेक्निकल मुद्दे जेव्हा देशाच्या जनतेच्या समोर येईल त्यावेळी भाजपला लोक डोळ्यानं मारतील अशी परिस्थिती निर्माण. भर सभेमध्ये 2026च्या भारत पूर्ण अडाणींनी जमीन विकत घेतल्याच्या असं पूर्ण भारताच्या नकाशा दाखवला. बरोबर आहे. आमचे नेते राहुल गांधीजी या पद्धतीची प्रतिक्रिया लोकसभेत असेल, रस्त्यावर असेल, त्यांनी अडाणीला भारत कसा विकला जातो आहे, हिंदुस्थान कसा विकला जातो आहे त्याची भूमिका आजपासून नाही तर 2014 पासून आमचे नेते राहुल गांधीजी मांडतात आहेत. जागतिक पातळीवर जेव्हा देशाचे प्रधानमंत्री जातात त्यावेळेसही त्या अदानीला कॉन्ट्रॅक्ट कसा मिळेल त्या देशातला तो प्रयत्न केला जातो आणि अनेक देशामध्ये त्या पद्धतीचे अनेक म्हणजे नरेंद्र मोदींनी अदानीला कॉन्ट्रॅक्ट भेटवून दिलेलं आहे हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे देशाचे प्रधानमंत्री हेच एका व्यक्तीसाठी देशाच्या जनतेसाठी काम करत नाही, एका अडाणीसाठी काम करतात. ही भूमिका काँग्रेस आणि आमचे नेते राहुल गांधींनी अनेकदा मांडली. त्याचं एक प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी मांडलेलं आहे. महाराष्ट्राला कसं विकलं गेलेलं आहे हे त्यांनी प्रेझेंटेशन मांडलेलं आहे. आम्ही अंधेरीतला इश्यू असेल, धारावीचा इश्यू असेल, बीकेसीतला इश्यू असेल, नवी मुंबईतला असेल, असे अनेक उदाहरण आम्ही मागच्या काळातही की अदानीला कशी राज्यातलं सरकार 1 रुपयाला जागा देते आहे आणि संपूर्ण देश महाराष्ट्र कसा विकला जातो आहे. तर हे आम्ही भूमिका मांडलीच आहे, तीच राज ठाकरेंनी मांडलेली आहे आणि ती समजणार. पण आणण्याचा प्रयत्न केला आहे. आचारसंहितेमुळे जानेवारीचा हप्ता बंद थांबला आहे, ती योजना बंद झाली असं काँग्रेसने केलं अशी बघा, आमचं म्हणणं आहे, आम्ही तर आमचा जाहीरनामा त्यांनी वाचावा. आम्ही 3,000 रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणीला द्यायला आमची भूमिका होती आणि आमच्या जाहीरनाम्यात टाक. यांनी तर 2100 रुपये देण्याचं सांगितलं होतं, 1500च का? पण 1500 रुपये देत असताना ज्या पद्धतीनं 5,000 रुपयाची महागाई वाढवली, डिझेल, पेट्रोल, गॅस, किराणा या सगळ्या व्यवस्थेमध्ये जी महागाई वाढवली, 1,500च्या जागी 5,000 रुपये लाडक्या बहिणीकडून घेतलेत. तर लाडक्या बहिणीचा खाणारे जे भाऊ असतात त्याचा पैसा खाणारे, तिच्या मेहनतीचा, तिच्या पोराबाळाच्या तोंडातला घास हिसकणाऱ्या भावांना काय म्हणतात? आमच्या इकडे त्याला एक वेगळं नाव आहे, पण ते मी म्हणणार नाही तो शब्द. पण हे बेईमानी, हे सत्तेमध्ये बसलेले लोक आणि लाडक्या बहिणीला पावला पावलावर बदनाम करण्याचं काम. शेतकऱ्यांचं कर्जमाफी का होत नाही तर लाडक्या बहिणीला पैसे दिलेत, निराधार महिलांना पैसे का देत नाही, लाडक्या बहिणीला पैसे दिलेत, विकासाची कामं का थांबलीत तर लाडक्या बहिणीला पैसे दिलेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला लाडक्या बहिणीला बदनाम करण्याचं काम ही जी सत्तेमध्ये बसली लोक करतात आहेत. या भावांच्या बद्दल हे तर आम्हाला हे विष कालवत आम्ही नाही, आमच्या लाडक्या बहिणीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणायचा आमचा प्रयत्न आहे. पण यांनी लाडक्या बहिणीच्या जीवनामध्ये पूर्ण काळोखच निर्माण करायचा प्रयत्न, तिच्या कुटुंबात काळोख निर्माण करण्याचं पाप हे भाजप आणि सत्तेमध्ये बसलेले लोक करतात. शेवटचा दिवस आहे, प्रचाराची मुदत संपली असताना निवडणूक आयोगाने तुम्ही घरोघरी जाऊन राजस्थोपणे प्रचार करू शकता असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे असे मात्र संशयास्पद असून निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस दान दिला अशी टीका संजय राऊतने केली. कसं आहे की निवडणुकांची जी काही आचारसंहिता जी असते, या TN सेशननी या देशामध्ये घालून दिलेली आहे आणि त्याला आपल्याला पाहिलं असेल की राजीव गांधीजींनी घटना दुरुस्ती करून निवडणूक आयोगाला जी स्वायत्ता दिली
ती स्वायत्ताच आता संपवली आणि निवडणूक आयोगच आमच्या खिशात आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आपण पाहतोय. काल महाराष्ट्राच्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदा त्या ठिकाणीतून त्याला आरक्षणाच्या नावाने बाजूला ठेवण्यात आला. माझा निवडणूक आयोगाला सवाल आहे आणि भाजपच्याही नेत्यांना सवाल आहे की महानगरपालिकाच्या निवडणुका आपण घेतल्यात, नगरपालिकांच्या निवडणुका घेतलात, नगरपंचायतच्या निवडणुका तुम्ही घेतलात, तर मग त्यावेळेस कुठलं आरक्षण नव्हतं का? मग ह्या आरक्षणाच्या बिनाने निवडणुका घेतल्यात का? मग ह्या निवडणुका ते रद्द करणार आहेत का? या पद्धतीचं जे निवडणूक आयोगासारख्या व्यवस्थेने ज्याला निष्पक्षपणाने या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, अशा पद्धतीचं आपण संविधानिक अधिकार त्यांना दिलेत. पण आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीतलं जे काही आपण चित्र पाहतो आहे, टप्प्याटप्प्याने निवडणुका घेऊन सत्ताधीशांना कसा फायदा देता येईल या पद्धतीचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि त्याच्याही नंतर फडणवीसांनी काल जाहीर केलं की आम्ही 29 महानगरपालिका जिंकू आणि बंपर मेजॉरिटीत जिंकू. तर लक्ष्मी दर्शन करून जिंकवणार आहात का की मशीनमध्ये गडबड करून जिंकवणार आहात का? लोकांचा आशीर्वाद तुम्हाला नको का? आणि एकीकडे महागाई, एकीकडे बेरोजगारी, शेतकऱ्यावर अन्याय होत असताना तुम्ही असा दावा कसा करू शकता? तुम्ही सरकारच्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, फडणवीसाच्या सरकारच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड आहे, राग आहे आणि तरी हे दावा करतात. म्हणजे निवडणूक आयोग आणि सत्ताधीश मिळून दाल में काला नाही, डाळच लोकशाहीची काळी करायला हे लोक निघालेले आहेत. मिळाली आहे. तर चक्क मंचावर भाजपा चे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे माजी खासदार MIM त्याचे पाय लागतील. मी तुम्हाला सांगितलं की MIM आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्रितच आहेत. आम्ही आज नाही कालपासून सांगत होतो, तर आता ते खरं झालेलं आहे. आणि म्हणून हा जो हिंदू मुसलमान वाद, तो OAC येऊन इकडे हिंदूला शिवा घालतो आणि BJP हे मुसलमानाला शिवा घालते. आणि हा जो तमाशा दाखवलेला आहे, BJP ना धड हिंदूची आहे, धड मुसलमानाची आहे, हे फक्त सत्तेची आहे. आणि सत्तेसाठी जे काही करता येईल ते करण्याचं काम BJP करते. आणि म्हणून OAC आणि BJP आपल्याला एकत्रित पाहायला मिळते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानं मारहाण केल्याचा संतप्तनाक प्रकार समोर आलाय, काय प्रतिक्रिया? राज्याचे कृषी मंत्री 1 रुपयामध्ये भिकारी घेत नाही असं शेतकऱ्यांची पीक विमा योजनेमध्ये चेष्टा करत होते. त्यांच्या बायकांच्या अंगावर कपडे, त्याला पायात चप्पल, त्याच्या अंगावरचे कपडे हे आम्हीच देतो असं सत्ता पक्षातले आमदार बोलत होते. आणि आता त्यांचे अधिकारी आता शेतकऱ्याला जोड्याने मारत असतील तर याच्यापेक्षा आज वाईट परिस्थिती काय? आणि म्हणून महाराष्ट्रातलं सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करणारं सरकार आहे, शेतकरी विरोधी आहे, हे जे आम्ही कालपर्यंत आरोप करतो ती वस्तुस्थिती आता जनतेच्या समोर आलेली. मध्ये गेल्या 250 वर्षापासून ही यात्रा भरते, एक श्रद्धास्थान आहे, लाखो भाविक येत असतात. आपणही इथे पूजा केलेली आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी या तीळ संक्रांतीच्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. जसं सूर्यदेवता आजपासून तिळाने वाढतं, तसं महाराष्ट्राच्या मग शेतकरी असो, तरुण असो, गरीब असो, या सगळ्यांचं जीवनामध्ये तिळाने आर्थिक क्रांती घडो आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त हो, अशी मी आमच्या देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा एक तीळ संक्रांतीचा उत्सव साकोली तालुक्यातील कुमली या गावामध्ये गेल्या 250 वर्षापासून या ठिकाणी केले जातात. आणि याचं एक वेगळं महात्म्य आपल्याला पाहायला मिळतं. नुसतं या आजूबाजूच्याच गावातून किंवा जिल्ह्यातून लोक येत नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातून अशा 3-4 राज्यातली लोक या ठिकाणी आपल्या आईच्या चरणी माथा टेकण्यासाठी येतात. आणि संपूर्ण वर्षभर या आईच्या शक्तीचं आशीर्वाद घेऊन सगळे लोक सुखाने नांदतात. आणि म्हणून सगळ्यांचा आशीर्वाद पूर्ण करणार, म्हणजे सगळ्यांच्या
मनोकामना पूर्ण करणारं हे देवस्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात. 1999 मध्ये राष्ट्रवादीचं सरकार अस्तित्वात आलं. मात्र तत्पूर्वी त्याच्यापूर्वी जे भाजपचं सरकार होतं त्यांनी सिंचन घोटाळा करताना 100 कोटी रुपये अतिरिक्त वाढ केली आणि ती सर्व भाजपाच्या पक्षासाठी फंड म्हणून वापरला असा एक आरोप अजित पवारांनी केला आहे. मला वाटतं की अजित पवार असेल, भाजप असेल की एकनाथ शिंदे असतील, ही निराकुस्ती जी आहे ते जनतेचं मनोरंजन करण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी महानगरपालिकेच्या जी निराकुस्ती चाललेली आहे ती थांबवली पाहिजे. मग ते भ्रष्टाचारी आहेत तर मग अजित पवार काय राहतो? अजित पवार भ्रष्टाचारी आहे तर फडणवीस सांगत होते की चक्की पिसिंग, मी त्याच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, कधी असं होऊ शकत नाही. हे जे काही तमाशा महाराष्ट्राच्या राजकारणाचा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा करून ठेवलेला आहे, हा थांबवला पाहिजे. हे सगळे भ्रष्टाचारी आहेत आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचारांची एक सरकार आज महाराष्ट्रात आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेवर जे दुर्लक्ष होत आहे, महाराष्ट्राच्या विकासावर जे दुर्लक्ष होत आहे, त्याचाच परिणाम महाराष्ट्र भोगत आहे. हे निराकुस्ती आहे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांची. हे आता याच्यानंतर दोघे एकत्रित दिसतील. भ्रष्टाचार झाला असेल का काय वाटतं? झालाच आहे. कमिशन मध्ये दोघांच्या कमी पडलेलं आहे, त्याच्यामुळे तो त्यांनी वाद निर्माण केलेला होता. शेवटचा प्रश्न. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.